नमस्कार. माझ्या कुकिंग चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. आजकाल घरी कुरडया कोणीच करत नाही, कारण एकतर वेळ पण नसतो आणि इझिली मिळतात सगळीकडे त्याच्यामुळे. पण त्यामुळे आपण एक गोष्ट खूप मिस करतो, कुरडयांचा चीक. लहानपणी जेव्हा आई आजी बनवायचे कुरडया, तेव्हा सर्वांनीच गव्हाचा चीक वाटीत घेऊन दूध साखर घालून एन्जॉय केला असेल. तो आपल्याला आता मिळतच नाही, त्याची आपल्याला नेहमीच कमी वाटते. आज मी तुम्हाला तो चीक सोप्या पद्धतीने आणि घरच्या घरी कसा बनवायचा ते शिकवणार आहे. त्याच्यासाठी साहित्य काय लागतं ते आता आपण बघू. मी काल हा रवा भिजत घातला आहे पाण्यात, काल सकाळी, आणि तो असा फुलून आला आहे. हे बघा, हा रवा लागणार आहे आपल्याला, उकळलेलं पाणी लागणार आहे आणि मीठ लागणार आहे. एवढ्या 3 गोष्टींमध्ये आपण हा चीक बनवणार आहोत. कसा ते मी तुम्हाला सांगते. पाणी मी उकळायला ठेवलं होतं आधीच, आणि हा रवा मी काल सकाळी भिजत घातला. तो असा चांगला फुलून आला आहे, म्हणजे फसफसल्यासारखा झाला आहे आणि वाढला पण आहे. तर आता साधारण जेवढा हा रवा आहे ना, तेवढंच पाणी आपण याच्यात घालू. मी मोजून घेतलं आहे, ते कढईत टाकते. अजून लागलं तर मी दुसऱ्या पातेल्यात पाणी गरम करायला ठेवलं आहे, त्याच्यात फक्त गरमच पाणी घालायचं. आणि हे तर पाणी उकळलंच आहे, त्याच्यात हा भिजलेला रवा टाकायचा. आणि थोडंसं मीठ टाकायचं चवीनुसार. आणि हे हलवत राहायचं, याचे गोळे होऊ द्यायचे नाही. आणि घट्ट वाटलं तर थोडंसं गरम पाणी त्याच्यात टाकत राहू आपण. हे बघा, आता आपला रवा चांगला शिजला आहे. व्यवस्थित घट्ट झाला आहे. याच्यावर आता आपण फक्त झाकण ठेवून वाफ येऊ द्यायची. हा असा घट्ट पडला नाही पाहिजे पटकन, म्हणजे हा शिजला. हे बघा, आता पडत नाही आहे, हा प्रयत्नाने पडतोय, आणि पडताना अशी त्याला जीभ आल्यासारखी होते, तेव्हा तो झाला आहे तयार. हे पाणी काही आता आपल्याला लागणार नाही, तेवढ्या पाण्यातच झाला तो. हा आपला कुरडयांचा चीक आता तयार झाला आहे. हा आपण आता बाउलमध्ये सर्व करू. थोडासा हा चीक घ्यायचा, त्याच्यात थोडं दूध टाकायचं, आणि 2 चमचे साखर टाकायची.
ही आपली पारंपरिक डिश तयार झाली आहे. दूध त्याच्यात चांगलं मिक्स करून मस्तपैकी एन्जॉय करायचं. तुम्हाला नक्की तुमचे लहानपणीचे दिवस आठवतील. ज्यांना डायबिटीस आहे ते याच्यात ताक, मीठ आणि थोडंसं पण दूध आणि साखरमध्ये ते खूपच जास्त छान लागतं. ही तुम्ही सोपी डिश नक्की करून बघा. तुम्हाला आवडली तर लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करा. आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. 2 वाटी रवा मी 4 वाटी पाणी घालून काल भिजत घातला होता आणि आज जेवढा भिजून झाला तेवढंच उकळतं पाणी घालून शिजवला मीठ घालून. इतका सोपा हा प्रकार आहे आणि खूप जास्त हेल्दी पण आहे आणि छान पण आहे. उन्हाळ्यात मुलांना करून द्यायला तुम्हाला सोपा पडेल. धन्यवाद.